रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे 39वा आणि काल विश्रांतीला आम्ही होतो हनुमान टेकडी येथे आणि तिथून आज आलो आम्ही विमलेश्वर येथे, जे की दक्षिण तटाचं शेवटचं तीर्थ आहे. आणि आता इथून आम्ही कृष्ण हरी नर्मदे हर हे आहे विमलेश्वर मंदिर, दक्षिण तटाचा शेवटचं तीर्थ इकडून. आता इथून पुढे बोटीनं आम्हाला जावं लागणार. नर्मदे हर. इथून पुढे निघालो आता आम्ही समुद्राकडे, जे की आता सकाळी चालू होतो विमलेश्वर महादेव मंदिरमध्ये आणि वेटिंगसाठी होतो आम्ही. आता 2 वाजता बोटीची तिकीट काढून आता पुढे निघालो 4 वाजता. आणि असं सांगण्यात आलं की 6 वाजता बोट निघणार आहे भरतीसाठी आणि इथल्या बोटचं टायमिंग ॲज पर भरती असतं, भरती होतीनुसार. तर मग संध्याकाळी 6ची बोट आहे, तर मे बी आता 10 वाजेपर्यंत आम्ही पलीकडे तटाला म्हणजे उत्तर तटाचा मिठी तेलायला पोचून जाईल. नर्मदे हर. नर्मदे हर. विमलेश्वर मंदिरापासून 2.5 किलोमीटरचं अंतर आहे, जे की पुढचं बोटचा जो समुद्राचा जो टप्पा आहे तिथंपर्यंत पोचण्यासाठी. नर्मदे हर. हे आहेत खारपुडीची झाडं, जे विशेष करून सागराच्या किनारी लावलेले असतात आणि या ठिकाणी बरंच म्हणजे नवीन लागवड केलेली आहे. इकडं बरेच ठिकाणी रोपं लावलेली आहेत आणि आता ओहोटीच्या काळामुळे पाणी आतमध्ये गेलेलं आहे. सगळे आता परिक्रमावासी बोटीकडे रवाना झालेत, आता निघालेत सगळे, जे की 6चं टायमिंग दिलेलं पण आधीच तिथे पोहोचण्यासाठी आणि सगळी बॅग वगैरे भरण्यासाठी आतमध्ये. नर्मदे हर. आणि हा सुंदर दृश्य बघू शकता, जे की भरती आली की इथंपर्यंत बोटकडे असं जावं लागतं. वरती पूल बांधलेला आहे आणि ही खाली अशी एक नदी आहे, जे की भरती आल्यानंतर यात जरा पाणी येतं, नंतर बोटमध्ये चढायला आपल्याला संधी मिळते. नर्मदे हर. हे आहे परिक्रमाचे स्टँड, जिथून आता खालची ज्या बोट आहेत त्यामध्ये बसावं लागणार आहे आपल्याला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता ह्या बोटी आहेत, या बोटीनं आता दक्षिण तटावरून उत्तर तटाला जावं लागतं आणि ही जी नदी आहे यामध्ये, या नदीला आता भरती आल्यानंतर पाणी येतं, तेव्हा या बोटी वरती येतात थोड्याशा, मग निघतात. नर्मदे हर. या नदीतून म्हणजे पाणी येते इकडं अलीकडे भरतीचं, तेव्हा या बोट भरले जातात आणि सगळे परिक्रमावासी इथं वेट करता येतात भरतीची. नर्मदे हर. ही खाडी आहे. आता खाडीतनं भरती आल्यानंतर बोट निघणार आहेत, पण तोपर्यंत आता परिक्रमावासीला असे बोटमध्ये उतरावे लागलेत, म्हणजे बसून घ्यायला लागलेत. त्यांचे बॅग वगैरे आतमध्ये टाकायला लागलेत, त्यांना बसून जागा द्यायला लागलेत. आणि आम्ही बी आता एका पाटोबेजामध्ये नागेल एवढे बोट आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. अजून एवढी पब्लिक येते आणि त्या ऑलरेडी एवढी पब्लिक बसून येते दुसऱ्या बोटीत बसून. अजूनही पब्लिक येत आहे. आता संध्याकाळचे 6:30 होत आले आणि अजून पब्लिक भरणं चालू आहे. वरती पूर्ण बॅगा पॅक केलेत, आतमध्ये बॅगा पण. आणि ही परिक्रमावासींची बोट आहे आणि पलीकड गाडीनं बोटीने येणाऱ्यांची बोट आहे. परिक्रमावासींची 250 रुपये तिकीट आहे आणि जे गाडीने वगैरे येतात त्यांच्यासाठी 500 रुपये तिकीट आहे. नर्मदे हर.